रमेशने आपल्या पगारातील 55% रक्कम कपाट खरेदी करण्यासाठी खर्च केली. जर कपाटाची किंमत 1100 रुपये असेल तर रमेशचा पगार किती सर? रमेशने 55% रक्कम कपाट खरेदी करण्यासाठी खर्च केली आणि ती रक्कम आहे 1100. इथं हे मांडा. 55% रक्कम म्हणजे ही 1100 रुपये रक्कम. ओके. मुख्य प्रश्न रमेशचा पगार किती. आता इथं प्रश्न एक करायचा की कोणत्या रकमेचे 55% म्हणजे 1100 होतात. ती रक्कम आपण X गृहीत धरू जिचे 55% 1100 होतात. आता ही मांडणी करायची कशी तर X गुणिला हे 55% समोर बराबर 1100. X ही रक्कम आहे जिचे 55% 1100 होतात. अशा पद्धतीची सूत्रबद्ध मांडणी करा. X 55 सोबत गुणिला आहेत, हा गुणाकार 55X समोर भागीला आता हे 100 समोर हे 1100. 55X एकटे करा, 1100 कडे जाताना हे 100 आता गुणिला. लेकरांनो 55X बराबर हा गुणाकार 11 1 11 त्यावर हे 4 शून्य. X ला एकटं करा 11 त्यावर हे 4 शून्य. आता हे 55 जातात भागीला, हा भाग गेला 2 शून्य उरले 3. याचा अर्थ X बराबर 2000. ती रक्कम अर्थात त्या रमेशचा पगार 2000 आहे. ज्या 2000चे 55% हे 1100 होतात का बघा. 2000 इथं मांडा, 55% बघा 1100 होतात का. या 2 शून्याला हे 2 शून्य 20 गुणिला 55 हा गुणाकार 1100 रुपये. ओके. रमेशचा पगार किती मित्रांनो 2000. हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे.